बीडमध्ये पंकजा मुंडे बोलतायत, थेट पाहूया. ती एक स्त्री असेल असा मला विश्वास आहे आणि त्यामुळे आईसाहेबांच्याकडून प्रेरणा घेऊन जात आहे, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन जात आहे. दरवेळी मी इथे येते, दरवेळी तुम्ही सांगता ताई पुढच्या वेळी तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, आम्हाला असं बघायला आवडेल, तसं बघायला आवडेल. मी एक सांगते, आज मी पुढच्या वर्षी येईन या गडावर, तेव्हा मला काय बघायला आवडेल सांगा बरं. तुम्हाला काय बघायला आवडेल? लीडर तर आहेच. मला तुमच्या डोळ्यामध्ये हे प्रेम, हा आशीर्वाद आणि तुमच्या हातात ते फुल, मुठभर फुलं आहेत ना, मला वर्षभर पुरतात, वर्षभर हे बघायला आवडेल. बाकी काही नाही, भले काही हो, मी तिकडं जगाचे कुणी हो, पण तुमच्या डोळ्यातलं प्रेम आटलं नाही पाहिजे, एवढा एकमेव आशीर्वाद मला तुमच्याकडनं, आईसाहेबांकडनं पाहिजे. एवढंच हक्कानी लेक म्हणून माहेरी म्हणलात तर लेक तर मागतेच ना, माहेरी आल्यावर माहेरीच मागते, लेक कुठं मागते? विची वाट बघते, राखी पौर्णिमेची, भाऊबीजेची, पंचमीची, दिवाळीची, तेवढ्या 4 साड्या हक्काच्या असतात बघा. पुढचं मिळालं नाही मिळालं आपल्या हातात नसतं. कोणी असू ती, कोणती स्त्री असू, त्या 4, तसंही माझ्यासाठी एक हक्काचं, एक सन्मानाचं जागा आहे असं म्हणायला हरकत नाही. मी परत इथे ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सुजाताताईंचं खूप कौतुक करते. सुरेश धस, आजबे काका, दोंडे साहेब आणि सर्वांनी आपल्या भाषणाचा बळी दिला माझ्या भाषणासाठी, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि तुम्हा सर्वांना पुढच्या वर्षी भेटण्याचं वचन देऊन मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आभार मानण्यासाठी मी महेश गर्जे यांना नांदेडमध्ये पंकजा मुंडे सध्या हरिपाठ कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत झालेलं आहे. पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी भाषण देखील केलेलं आहे. पुष्पवृष्टी करत पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे.